विद्या इयत्ता 9वीत शिकत होती. शाळेतून घरी आल्या आल्या तिने तिच्या आईकडून पटकन खायला मागितले. तिच्या आईने तिला हात तोंड धुवून यायला सांगितले. ती फ्रेश होऊन येईपर्यंत विद्याच्या आईने छान शिरा डिशमध्ये काढून ठेवला. मग शिरा खात विद्या तिच्या आईला सांगू लागली, आई, अगं आज आमच्या शाळेत एक डॉक्टरबाई आल्या होत्या. विद्याची आई म्हणाली, हो का? काय सांगितले मग त्यांनी? विद्या म्हणाली, आई, त्या मॅडमनी मुलगी वयात येणे म्हणजे काय आणि मुलींना येणारी मासिक पाळी याची माहिती दिली. यावर विद्याची आई म्हणाली, छानच माहिती दिली मग त्यांनी. तसेही तुमची शाळा फक्त मुलींची आहे. प्रत्येक घरात या विषयावर बोलले जातेच असे नाही. डॉक्टर मॅडमनी सांगितलेले तुला नीट समजले ना विद्या? आणि तुझे आणखी काही प्रश्न असतील तर मला विचार. मग विद्या म्हणाली, हो ग आई, पण मला कुठे अजून पाळी सुरू झाली आहे. यावर विद्याची आई म्हणाली, अगं आता तू 9वीत आहे. या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येईल तुला पण पाळी. विद्याने शिरा संपवला आणि अभ्यासाला गेली. विद्या शांत आणि हुशार मुलगी होती. शाळेत आणि घरात आईबाबांची लाडकी होती आणि विद्या एकुलती एक मुलगी होती. विद्या 9वीत चांगल्या मार्काने पास झाली. तिचा वर्गात 2रा नंबर आला होता. आता तिचे 10वीचे वर्ष सुरू झाले होते. पण अजूनही विद्याला पाळी आली नव्हती. तिच्या आईला आता चिंता वाटू लागली होती. एक दिवस तिची आई विद्याच्या वडिलांना म्हणाली, अहो, आपली विद्या 15 वर्षाची झाली, पण अजून तिला मासिक पाळी सुरू झाली नाही. आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात का? यावर विद्याचे वडील म्हणाले, ठीक आहे, तुला वाटतं ना तर जाऊ आणि भेटू आपण डॉक्टरांना. मग दुसऱ्याच दिवशी विद्याचे आईबाबा विद्याला घेऊन एका स्त्रीरोग डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांनी विद्याला चेक केले आणि तिची सोनोग्राफी केली. तेव्हा असे लक्षात आले की विद्याला जन्मजातच गर्भाशय नाही आहे. तेव्हा विद्याचे आईवडील काळजीत पडले आणि म्हणाले, असे कसे काय होऊ शकते डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणाले, हो, अशा खूप कमी केसेस असतात की जन्मजातच एखाद्या मुलीला गर्भाशय नसते, पण याने जास्त काहीही फरक पडत नाही. पण विद्या कधीच आई बनू शकणार नाही, म्हणजे ती स्वतः मूल जन्माला घालू शकणार नाही. अजून काही त्रास वाटला तर या माझ्याकडे. विद्या आणि तिचे आईबाबा घरी आले. विद्याला समजले होते की भविष्यात ती आई होऊ शकणार नाही आणि विद्याच्या या कमतरतेमुळे कोण तिच्याशी लग्नाला तयार होईल, ही चिंता तिच्या आईला लागून राहिली होती. विद्या आता BSc करत होती आणि तिचा वर्गमित्र मनोज तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तसे ते दोघे चांगले मित्र होते, पण विद्याच्या मनात काय आहे याची मनोजला कल्पना नव्हती. मग मनोजने योग्य वेळ बघून तिला आपल्या भावना सांगायचं ठरवलं. विद्या दिसायला खूपच सुंदर होती. लांब सडक केस, उभा चेहरा, नाजूक जीवनी, मोठे काळेभोर डोळे, नाजूक गुलाबी ओठ, कायम चेहऱ्यावर शांत भाव. कोणीही सहजच तिच्या प्रेमात पडेल अशी होती. पण एकच कमतरता होती, ती म्हणजे तिला गर्भाशय नव्हते. पण तिला स्वतःची कमतरता विसरून नवीन आयुष्य घडवायचं होतं. म्हणून तिला BSc टॉप करून जॉब करायचा होता. त्यामुळे प्रेम वगैरे सारख्या गोष्टींकडे तिला लक्ष द्यायचंच नव्हतं. आणि जरी ती कोणाच्या प्रेमात पडली आणि ज्या वेळेस त्याला समजेल की हिला गर्भाशय नाही, त्यावेळेस तो खरंच साथ देईल की सोडून जाईल? त्यापेक्षा तिने आपला अभ्यास आणि करिअर यावरच लक्ष केंद्रित केलं. परीक्षेला 2 महिने बाकी होते. विद्या अभ्यासात मग्न होती.
तिला चांगल्या मार्काने पास व्हायचे होते, कारण कॉलेजमधून कॅम्पसचं सिलेक्शन होऊन चांगला जॉब मिळवण्याची संधी होती. परीक्षा सुरू झाल्या होत्या. शेवटच्या पेपराच्या दिवशी पेपर झाल्यावर सगळ्या ग्रुपने एकत्र भेटायचं ठरलं होतं. ज्याचा जसा पेपर होईल तसा तो कॅन्टीनला येऊन थांबेल असे ठरले होते. आपल्या भावना आज विद्याला सांगायच्याच असा मनोजने पक्का विचार केला होता. विद्याचा पेपर लवकर झाला तशी ती कॅन्टीनला आली आणि तिच्या पाठोपाठ 10 मिनिटांनी मनोज पण तिथे आला. आता कोणी नाहीत तोपर्यंत विद्याशी बोलावे असं ठरवून तो म्हणाला, "काय विद्या, कसा गेला पेपर?" ती म्हणाली, "फारच छान होता." मनोज म्हणाला, "अगं, तू हुशारच आहेस." मग विद्याने विचारले, "तुला कसा काय गेला पेपर?" तो म्हणाला, "छान गेला." "विद्या, मला एक सांगायचे होते." यावर विद्या म्हणाली, "बोल ना मनोज, काय सांगायचं आहे?" मग मनोजने तिला सांगितलं, "गेल्या 2 वर्षापासूनच जेव्हा आपली मैत्री झाली तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. माझे मनापासून खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे." हे ऐकून विद्या म्हणाली, "मनोज, मी असा विचार कधीच केला नाही. फक्त तुझाच नाही तर इतर कोणत्याच मुलाबाबत नाही. मला माझे करिअर करायचे आहे. माझी स्वप्न खूप वेगळी आहेत रे. म्हणून मला इतक्यात कोणत्याच बंधनात अडकायचे नाही." यावर मनोज म्हणाला, "विद्या, मी तुला कोणत्याच गोष्टीला अडवणार नाही. तुझे स्वप्न तेच माझे स्वप्न असेल." विद्या म्हणाली, "मनोज, मला तुझ्याबद्दल तशा फिलिंग्सच नाही आहेत. मग खोटा होकार का देऊ?" विद्याला माहीत होते की तिची कमतरता काय आहे. मग तिने विचार केला की कशाला उगाच कोणाला दुखवायचे. म्हणून तिने लग्न न करण्याचाच निर्णय घेतला होता. तिला स्वतःचा NGO सुरू करून गरीब अनाथ मुलांचा सांभाळ करायचा होता. ती म्हणाली, "मनोज, तू प्लीज मला समजून घे. सध्या तरी मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नाही." मग थोड्या वेळात इतर त्यांचे मित्रमैत्रिणी कॅन्टीनला आले. सगळ्यांनी मस्त गप्पा मारत नाश्ता केला. अधूनमधून नक्की भेटायचं असं ठरवून जो तो घरी जायला निघाला. मनोज मात्र विद्याला आपल्या डोळ्यात साठवून घेत होता. तो खूप निराश झाला होता. तो म्हणाला, "विद्या, काळजी घे आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. ऑल द बेस्ट." विद्याचा निरोप घेताना मनोजचे डोळे भरून आले होते. मग मनोज त्याची बाईक घ्यायला गेला. विद्याला पण मनोमन तो आवडू लागला होता. पण तिचा नाईलाज होता. त्याला पाहत तिने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि ती घरी आली. थोड्याच दिवसांनी तिच्या परीक्षेचा निकाल लागला. उत्तम मार्कांनी ती पास झाली होती. तिला कॉलेज कॅम्पसमधून जॉबही मिळाला. तिने आता नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. पण तिच्या आईबाबांना मात्र तिच्या लग्नाची काळजी होती. विद्याने सांगितलं की माझी ही कमतरता माहिती पडल्यानंतर कोणताच मुलगा माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही आणि मला कोणालाही फसवून लग्न करायचे नाही. त्यापेक्षा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा तिची आई म्हणाली की विद्या, असा कोणीतरी असेलच ना जो तुला तुझ्या गुण आणि दोषांसकट स्वीकारेल. आणि मूल तर दत्तकसुद्धा घेता येतं. त्यासाठी लग्न न करण्याचा तुझा निर्णय कितपत योग्य आहे? मग विद्या म्हणाली, "ठीक आहे आई, तसा कोणी असेल तर मी नक्की विचार करेन लग्नाचा." मग एके दिवशी विद्याला मुलगा पाहायला येणार होता. तेव्हा विद्याने तिच्या आईला सांगितले की त्यांना सगळं खरं खरं सांगायचं, काहीही लपवायचं नाही. यावर तिची आई म्हणाली, "हो विद्या, फक्त तू ऑफिसवरून लवकर घरी ये." विद्या संध्याकाळी लवकर घरी आली आणि फ्रेश होऊन तयारी करू लागली. शेवटी तिलाही मन भावना होत्याच ना. तिलाही वाटायचं की आपलं कोणीतरी असावं, प्रेमाचं, हक्काचं.
आपल्यावर भरभरून प्रेम करणारं. प्रत्येकाला आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा जोडीदार तर हवा असतोच. विद्याने छान गुलाबी रंगाची साडी नेसली, मॅचिंग बांगड्या घातल्या, केस पिनअप करून मोकळे सोडले, हलकी लिपस्टिक लावली. विद्याने स्वतःला आरशात पाहिले तेव्हा तिला अचानक मनोजची आठवण आली. मनोज पण दिसायला स्मार्टच होता. कोणीही त्याचं प्रपोजल सहज एक्सेप्ट केलं असतं. मनोजची आठवण येताच ती थोडी उदास झाली. मग तिच्या आईने आवाज दिला तेव्हा ती बाहेर आली. समोर तो मुलगा, त्याचे आईबाबा, लहान बहीण बसले होते. मग विद्या चहा घेऊन आली. विद्या खूप सुंदर दिसत होती. एका चेअरवर ती बसली. मुलाने तिला काही प्रश्न विचारले. मुलाच्या आईनेही प्रश्न विचारले. विद्या अभ्यासात आणि घरकामातही हुशार होती. तिला नावं ठेवायला जागाच नव्हती. त्यांना विद्या आवडली. पण त्याच वेळी विद्या म्हणाली, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. त्यानंतर तुम्ही ठरवा, तुमचा नकार की होकार. मी सगळ्याच बाबतीत हुशार आहे. मला चांगली नोकरी पण आहे. पण मला जन्मजातच गर्भाशय नाही. त्यामुळे मी कधीही आई होऊ शकणार नाही. हे ऐकून मुलाकडचे थक्क झाले. मुलाची आई म्हणाली, म्हणजे तुला पाळी आलीच नाही? तेव्हा विद्या म्हणाली, नाही, मला पाळी आलीच नाही. मी मुलाला जन्म देऊ शकत नाही. ही कमी आहे माझ्यात. तुम्हाला जर हे मान्य असेल तर माझी या लग्नाला काही हरकत नाही. असे तिने न घाबरता ठामपणे सगळ्यांना सांगितले. तेव्हा तो मुलगा म्हणाला, हे सर्व मला मान्य आहे. मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. यावर त्या मुलाची आई रागात म्हणाली, तू वेडा झाला आहेस का? अरे तुझं स्वतःचं मूल तुला होणार नाही. दीपक, आपल्या खानदानाचं एकतरी मूल नको का? अरे नुसतं मुलीकडे सौंदर्य असून चालत नाही. मूल जन्माला घालण्याची क्षमता पण हवी असते. हे ऐकून विद्या चिडली आणि म्हणाली, हे बघा, तुम्ही माझ्याच घरात बसून माझा असा अपमान करू शकत नाही. आणि माझ्याकडे मूल जन्माला घालायची क्षमता नाही. मग मी पण तुमच्या मुलाला विचारू शकते की त्याचा स्पर्म काउंट किती? हे ऐकून दीपकची आई म्हणाली, बाई बाई, या मुलीला काही लाज शरम आहे की नाही? दीपक, उठ, चल आता इथून. असे म्हणत ते सगळे निघून गेले. तेव्हा विद्या म्हणाली, बघितलंस आई, म्हणूनच मी नको म्हणते लग्न. मग तिची आई म्हणाली, अगं पण तू त्यांना असे उलट उत्तर द्यायला नको होते. तेव्हा विद्याचे वडील म्हणाले, तिचे काहीही चुकलेले नाही. या समाजात मुलींना जसे प्रश्न विचारले जातात तसेच मुलींनाही मुलाला कोणतेही प्रश्न विचारायची मुभा आहे. आपल्या मुलीत काहीही कमी नाही. मग आपणच का तिच्यात कमतरता समजायची? जे देवाने दिलेच नाही त्याचा काय इतका विचार करायचा? आणि जो मुलगा विद्याला तिच्या या कमतरतेसोबत स्वीकारेल ना, त्यालाच मी माझी मुलगी देईन. विद्याला पण तिच्या बाबांचे म्हणणे पटले आणि तिने बाबांना मिठी मारली. तिचे बाबा म्हणाले, नको काळजी करूस बेटा. देवाने प्रत्येकासाठी जोडीदार ठरवलेला असतो. फक्त त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. मग विद्या पण सगळं विसरून तिच्या नोकरीत व्यस्त झाली. अशीच 3 वर्षे निघून गेली. एक दिवस विद्याच्या बाबांना त्यांचे एक जुने मित्र विलासराव भेटले. गप्पा मारता मारता मुलांचा विषय निघाला. तेव्हा विद्याच्या बाबांनी त्यांना विद्याबद्दल सांगितले. त्यावेळेस त्यांचे मित्र विलासराव म्हणाले, अरे मित्रा, काही काळजी करू नकोस. तुझ्या विद्याला मी सून करून घ्यायला तयार आहे. हे ऐकून विद्याचे बाबा म्हणाले, अरे पण तुझा मुलगा आणि वहिनी या गोष्टीसाठी तयार होतील का? यावर विलासराव म्हणाले, अरे माझा मुलगा इतक्या संकुचित विचारांचा नाही आहे आणि माझी बायको तर समाजसेविका आहे.
तीही विचाराने खूप चांगली आहे. नको चिंता करू. ठरलं तर मग मी येत्या गुरुवारी माझ्या परिवारासोबत तुझ्या घरी येतो. मित्राचे बोलणे ऐकून विद्याचे बाबा आनंदाने घरी आले आणि त्यांनी ही बातमी विद्याला आणि तिच्या आईला सांगितली. यावर विद्या म्हणाली, बाबा, तुम्ही त्यांना माझ्याविषयी सगळं सांगितलं आहे ना? उगाचच मागच्या वेळेस घडलं तसं व्हायला नको. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, हो ग बाळा, त्यांना सगळं काही स्पष्ट सांगितलं आहे. गुरुवारी ते आपल्या घरी येतील. ठरल्याप्रमाणे गुरुवारी विलासराव त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांना घेऊन विद्याच्या घरी आले. दोन्ही परिवारांनी एकमेकांची ओळख करून दिली. विलासरावांना मनोज आणि केदार ही 2 मुलं होती. विद्या रूममध्ये तयारी करत होती. मग विद्याच्या बाबांनी तिला चहा घेऊन यायला सांगितलं. विद्या चहा घेऊन बाहेर आली आणि तिला पाहताच मनोज म्हणाला, विद्या, तू? मग तिनेही मनोजकडे पाहिले आणि म्हणाले, अरे मनोज, तू इकडे कसा काय? तेव्हा मनोज म्हणाला, अगं, तुलाच तर पाहायला आलोय ना मी. त्याचं बोलणं ऐकून विलासराव म्हणाले, अरे वा, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखतात, हे तर खूपच छान झाले. यावर मनोज म्हणाला, हो बाबा, विद्या आणि मी एकाच कॉलेजला एकाच वर्गात होतो. विद्या माझी चांगली मैत्रीण आहे. मग मनोजची आई म्हणाली, मग तर आता विद्याला काही विचारण्याचा प्रश्नच येत नाही. आता फक्त तुम्हा दोघांचे मत काय ते सांगा. विद्या, मनोज, तुम्ही दोघे आत जाऊन बोलू शकता. तसे ते दोघे विद्याच्या रूममध्ये गेले. बेडवर बसले. विद्या म्हणाली, मनोज, तुला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे का? तेव्हा मनोजने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, याच कारणासाठी तू मला नकार दिला होतास ना? अगं, तू मला एकदा सांगून तरी बघायचे होतेस. तेव्हाही मी तुझा स्वीकार केलाच असता, कारण माझे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग. पण बघ, आता नशिबानेच आपली पुन्हा एकदा भेट घडवून आणली. विद्या म्हणाली, मनोज, खरंच ही नशिबाचीच गोष्ट आहे. मग मनोज म्हणाला, आता तरी तुला माझं प्रेम मंजूर आहे का? तू मला आजही तितकीच आवडतेस. अगं, आईबाबांच्या शब्दाचा मान राखून मी इथे मुलगी पाहायला आलो आणि तू पुन्हा भेटलीस. माझे दुसऱ्या मुलीसोबत जरी लग्न झाले असते तरी माझं पहिलं प्रेम कायम तूच राहिली असतीस. विद्या मनोजकडे बघत म्हणाली, मनोज, खरंच इतके प्रेम करतोस तू माझ्यावर? मनोज म्हणाला, हो. मग सांग, देशील ना साथ मला? अगं बोल ना विद्या, आपले आईबाबा आपल्या उत्तराची वाट पाहत आहेत. मग विद्या म्हणाली, हो रे, मी तयार आहे मनोज, तुला आयुष्यभर साथ द्यायला. पण तुला माहीत आहे ना की मी कधीही आई होऊ शकणार नाही. यावर मनोज म्हणाला, असे नको बोलूस विद्या. अगं, का नाही आई होणार तू? आपण एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेऊ शकतो ना. आणि समजा लग्नानंतर माझ्यात काही दोष असला असता आणि आपल्याला मूल झालेच नसते, तर मग तू केवळ मुलगी आहेस म्हणून तुला वेगळा न्याय का? मी असा संकुचित विचार करणारा मुलगा नाही आहे. तेव्हा तू काळजी करू नकोस. त्याचे हे बोलणे ऐकून विद्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने मनोजला घट्ट मिठी मारली. मग मनोज म्हणाला, अगं, वेडी आहेस का विद्या? चल, बाहेर जायचे ना? मग दोघे बाहेर आले. त्यांचे हसरे चेहरे पाहूनच सगळ्यांना समजले की दोघं लग्नाला तयार आहेत. विद्या त्याच्या आईबाबांच्या पाया पडली आणि थोड्याच दिवसानंतर विद्या आणि मनोज लग्नाच्या बंधनात अडकले. मग नंतर त्यांनी एका गोड मुलीला दत्तक घेतले. विद्याचे पण स्वप्न पूर्ण झाले. मनोज आणि विद्या त्यांचा NGO चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. जिला जन्मजात गर्भाशय नव्हते अशी ती विद्या आता अनेक अनाथ मुलांची आई बनली होती. मूल जन्माला घालणं
म्हणजेच आईपण नसते. अनाथांचे नाथ होणे हे सुद्धा एक आईपण नव्हे का? मुलगी बघायला गेल्यावर अगदी स्वाभाविकपणे पाळी येते का तुला, हा प्रश्न विचारला जातो. ते एका अर्थाने योग्यच आहे म्हणा. अन्यथा लग्नानंतर गोष्टी उघडकीस आल्या तर सगळीच नाती बिघडतात. शिवाय कोणाची फसवणूकही व्हायला नको. मात्र मुलाला तुझा स्पर्म काउंट किती हे विचारले जात नाही. डायबेटीज, हृदयरोग, आंधळेपणा, मूकबधिरता आणि अस्थमा असलेल्या व्यक्तींना समाज स्वीकारून घेतो. मग गर्भाशय नसलेल्या किंवा मासिक पाळी येऊ न शकणाऱ्या मुलींना पण स्वीकारले गेले पाहिजे. या पृथ्वीवर प्रत्येक जीवाच्या जन्मामागे काहीतरी दैवी प्रयोजन असते. प्रत्येकाची समाजाला गरज आहे आणि प्रत्येक जीवाला आनंदाने जगण्याचा हक्क पण आहे. हे विसरून चालणार नाही. आणि मुलींनो, स्वतःमध्ये काही कमतरता आहे म्हणून आयुष्यात निराश होऊन बसू नका. या उलट या कथेतील विद्याप्रमाणे हिमतीने, आनंदाने आयुष्य जगायला शिका. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.